इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। श्री सिद्धेश्वर महायात्रा दिनांक 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत होत आहे। यात्रा कालावधीत संपूर्ण महिनाभर दररोज श्री सिद्धेश्वर मंदिर आणि होम मैदान येथील मनोरंजन नगरीमध्ये हजारो भाविक नागरिक येत असतात। त्यामुळे या सर्व नागरिकांची सर्व प्रकारची सुरक्षा तसेच यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख तसेच सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी यांनी कृती आराखड्याप्रमाणे त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 अंतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे, शहर पोलीस आयुक्त डॉक्टर दीपाली काळे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, शहर पोलीस वाहतूक उपायुक्त सुधीर शिरवाडकर, उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांच्यासह पोलीस आणि संबंधित विभागाचे अधिकारी तसेच देवस्थान पंच कमिटीचे सदस्य उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर व अक्षता सोहळा कार्यक्रमाच्या ठिकाणी हजारो भाविक उपस्थित राहतील, त्या दृष्टीने पोलीस विभाग, महापालिका आणि मंदिर समितीने गर्दीचे योग्य नियंत्रण करावे। या ठिकाणी भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी। संपूर्ण यात्रा कालावधीसाठी किती आराखड्याप्रमाणे प्रत्येक शासकीय विभागाने त्यांचा एक नोडल अधिकारी नियुक्त करावा, तो होम मैदान येथील कार्यालयात उपस्थित राहील याची दक्षता घ्यावी असेही सूचित केले। होम मैदान येथे मनोरंजन नगरी निर्माण केली जाणार आहे, त्या ठिकाणी येणारे स्टॉल धारक किंवा विक्रेते यांनी त्यांच्या स्टॉलची योग्य रचना ठेवावी। सर्व स्टॉल सुटसुटीत असावेत। गर्दीचे नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी मोकळी जागा ठेवावी, याबाबत महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलीस विभागाने दक्ष राहून काम करावे। फूड स्टॉल जवळ अग्निरोधक सिस्टीम बसवावी, ही सिस्टीम हाताळण्यासाठी 2 ते 3 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी। त्याप्रमाणे आरोग्य विभागाने प्रथमोपचार केंद्र तसेच तात्पुरते रुग्णालय स्थापन करून त्या ठिकाणी नियुक्त वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांची यादी प्रशासनाला सादर करावी असेही निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले। प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 अंतर्गत श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी तसेच सर्व शासकीय यंत्रणांवर असलेली जबाबदारी याची माहिती देऊन प्रत्येक विभागाने जबाबदारीप्रमाणे आतापर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती त्यांना दिली। यात्रा कालावधीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत करावयाची कार्यवाही याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले।